नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या या 17 ऑगस्टच्या निफ्टी अनालिस्टच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघूया की कशा पद्धतीने या ठिकाणी निफ्टीला आपण अनालिसिस करू शकतो. तर बघा की जर आपण मार्केट सध्या एक 24,300 च्या जवळ आसपास मूव्ह करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. हा एक मेजर सपोर्ट झोन आहे, जो 24,300 च्या जवळपास. त्यानंतर जर बघितलं की मार्केटमध्ये एक 24,665 हा एक मेजर रेजिस्टन्स सपोर्ट झोन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. ठीक आहे. तर मार्केटमध्ये आज काय राहणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे. तर बघा मार्केटमध्ये आपण पहिले बेरिश अगोदर आपण फ्रायडेचं जे आहे ते थोडं अनालिसिस करू. तर बघा फ्रायडेला मार्केट या ठिकाणी 24,366 च्या जवळ काय केलेलं आहे, क्लोज केलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी क्लोज केलेला आपल्याला 24,366 च्या जवळपास आपल्याला काय केलं, क्लोज केलेला आपल्याला या ठिकाणी मिळतं. परंतु त्याच ठिकाणी जर बघा जर फ्रायडेचा विचार केला तर फ्रायडेने या ठिकाणी लो जो बनवलेला आहे तो बनवलेला आहे 296 च्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लो बनवलेला या ठिकाणी बघायला मिळत आहे. पण बघा त्याच ठिकाणी मार्केटने या ठिकाणी काय केलेलं आहे, 24,300 च्या जवळपास त्यांनी काय केलेलं, टेस्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर हे एक सिनॅरो होता मार्केटचा फ्रायडेचा एक सिनॅरो होता. तर बघा आज जर आपण याचा जर विचार करायचा झाला तर आपल्या जवळ बेरिश साईड आणि बुलिश साईड कोणता रेजिस्टन्स. सर्वप्रथम आपण सपोर्ट साईडचा आपण विचार करतो. बघा सपोर्ट साईडला जर आपण गेलो तर बघा मार्केटने 24,000 हा 300 चा एक मेजर सपोर्ट झोन आहे. या ठिकाणी काय केलेलं मार्केटने लो सुद्धा बनवलेला होता. म्हणजे त्या ठिकाणी टेस्ट करण्याचा प्रयत्न केला की मार्केट खाली जाऊ शकते की नाही. त्यानंतर बघा जर मार्केट आणि त्यानंतर मार्केट जवळच एक 24,265 ची एक इम्पॉर्टन्स लेवल आहे, जी सपोर्ट झोन आहे. ठीक आहे. या ठिकाणी एक बेरीज सिनारिओ होऊ शकतो. जर मार्केट समजा की मार्केटने जर खाली आला आणि या ठिकाणी जर एक पोझिशन जर बनवली मार्केटने 24,000 च्या खाली, तर होऊ शकते की मार्केट हे खाली येण्याचे संकेत ते दाखवू शकते. हा जो एक मेजर सिनारिओ आहे, हा जो एक सपोर्ट झोन आहे 24,300 त्यानंतर आपल्याला 24,265 चा आपल्याला झोन आपल्याला बघायला मिळतं. जर मार्केट या ठिकाणी जर आली, मार्केटने जर 300 ब्रेक केला, त्यानंतर जर मार्केटने 265 हा जर ब्रेक केला, या ठिकाणी मेजर जर एक स्ट्रॉंग कॅन्डल बनून जर 5 मिनिटाची कॅन्डल जर बनून या ठिकाणी सस्टेन होऊ शकते की मार्केट एक बुलिश साईडला मोमेंटम दाखवू शकते. जर त्यानंतर जर आपण जर विचार केला मार्केटने, आता बुलिश साईडचं थोडंसं बघूया. तर मार्केटने जर हा एक मेजर इम्पॉर्टन्ट झोन आपल्या जवळ आहे 24,500 चा आणि 24,450 चा आहे. त्यानंतर मेजर आहे जो इम्पॉर्टन्ट झोन मानला जातो 24,500 हा एक इम्पॉर्टन्ट झोन आहे. त्यानंतर जर बघितलं 24,500 हा मार्केटचा खूप महत्वाचा एक रेजिस्टन्स झोन मानला जातो, जो वरचा आपण 24,500 आहे. बघा या ठिकाणी कसं बुलिश बेरिश मोमेंटम या ठिकाणी सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला. बघा मार्केटमध्ये जर आजच्या मार्केटने जर 24,500 च्या वरत जर बुलिश जर आपल्याला बघायला झालं, 24,500 च्या वरती जर एक स्ट्रॉंग कॅन्डल बनवून जर मार्केटने या ठिकाणी 5 मिनिटाच्या कॅन्डलने जर सस्टेन केलं, तर होऊ शकते की मार्केट एक स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट दाखवू शकते. ठीक आहे. मग त्या ठिकाणी आपण एक बुलिश साइड मुवमेंट आपण त्या ठिकाणी बघू शकतो. जर मार्केट एक रेंजमध्ये जर फिरत असेल म्हणजे 265 आणि 265 आणि 300 च्या जवळपास आसपास याच रेंजमध्ये जर मार्केट फिरत असेल, तर या ठिकाणी आपण आज ट्रेडला अवॉइड करू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी एक मेजर सपोर्ट झोन आहे आपल्याजवळ, एक मेजर जे स्ट्रॉंग जे रेजिस्टन्स झोन आहे 24,500 हे जर ब्रेक झाला किंवा 24,605 या ठिकाणी जर आपल्याला जर मार्केट मुवमेंट दाखवत असेल, तर या ठिकाणी आपण एक चांगली पोझिशन आपण या ठिकाणी घेऊ शकतो. यानंतर तर या ठिकाणी मार्केटमध्ये अशा पद्धतीने आज सिनारिओ कसा बनवते ते आपल्याला बघायचं आहे. तर भेटूया आपण 9 वाजता आणि 9 वाजताच्या मार्केटमध्ये काय सिनारिओ राहते ते आपण बघूया. ठीक आहे. धन्यवाद.